मित्रासोबत मस्करी करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली होती। या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या महिलेच्या मृत्यू प्रकरणी बंटी टाक नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे। डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मित्रांसोबत मस्करी करत असताना एका महिलेचा तोल गेला आणि ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली। या घटनेमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। नगीना देवी असं या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। डोंबिवली पूर्व कल्याणशील रोडवरील विकोनाका परिसरात ग्लोब स्टेट इमारतीमध्ये ही घटना घडली होती। याच इमारतीमधील एका कार्यालयामध्ये नगीना देवी साफसफाईचं काम करत होती। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये दिसत आहे की नगीना देवी तिसऱ्या मजल्यावर पायऱ्यांजवळ असलेल्या कट्ट्यावर बसली होती। त्याचवेळी नगीना देवी सोबत काम करणारा बंटी टाक तिच्याशी मस्करी करण्यासाठी येतो। मस्करी करता करता बंटी हातवारे करतो। त्याचा धक्का नगीना देवीला लागतो आणि तोल जाऊन ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडते। तिच्यासोबत बंटी देखील खाली पडत असतो, पण त्या ठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याचे प्राण वाचवले। तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नगीना देवीचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत मस्ती करणाऱ्या बंटी टाक याला अटक केली। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली।